रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वगुरु करुणा वरुणालय अखिल कोट अखिल आनंद भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त कोण तर नामदेव राया. कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार ज्या संत महात्म्यांनी थेट पंजाब पर्यंत नेला. कुठपर्यंत नेला? पंजाब पर्यंत नेला दादा. कधी जर अमृतसरला गेलात तर जा आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक सुवर्ण मंदिर आहे. त्या सुवर्ण मंदिरामध्ये जे शीख लोक जे पगडीवाले लोक राहतात ते रोज कीर्तन करतात. पूर्वी आपले युट्यूबला कीर्तन येत नव्हते. युट्यूबला कीर्तन टाकलं की सर्व त्यांचे कीर्तन यायचे, परंतु आता भरपूर आपले कीर्तन यायला लागले. का तर माझ्या नामदेवरायांनी त्यांच्या त्या गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये 52 पद ही माझ्या नामदेवरायांनी लिहिलेले आहेत. किती? 52 पद माझ्या नामदेवरायांनी लिहिलेले आहेत. आणि ते 52 पद गायल्याशिवाय ते शीख धर्मातील लोक जेवण सुद्धा करत नाही. कोण? हिंदू धर्म नाही. कोण? ते शीख धर्मातील लोक जेवण सुद्धा करत नाहीत माईबाप. आणि त्याच नामदेवरायांचा सुंदर गोड चिंतनीय 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाचं आयोजन काय, कीर्तनाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी तिथला अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की ते म्हणतात ना, परात्पर परमात्मा परमराजा परमरसिक भक्त वांछले कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू. या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, खरं तर मा दुर्गेच्या कृपेनं, साळवन देवी या ठिकाणी माझ्या देवीच्या कृपेनं आज या ठिकाणी खरं तर मला येण्याचा योग आला. ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मला येण्याचा योग आला ते असणारे आमचे देवराम दादा धुमाळ असतील. अण्णांमुळे या ठिकाणी मला कीर्तन करण्याकरिता संधी मिळाली. मला त्यांच्यामुळे आज मला तुम्हा सर्वांचे दर्शन घडले माहिती. बरोबर आहे की नाही? त्यांनी जर मला या ठिकाणी बोलवलं नसतं तर मला तुमचे दर्शन घडले असते का? तर नाही. खरं तर त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्यामुळे आज मी या स्टेजवरती उभे आहे. आज खरं तर माझी मलाच म्हणून वाटतंय माईबाप भाग्याचा उदय. कारण की ऐका ना दादा, पहिला नमस्कार त्या पांडुरंग परमात्म्याला ज्याने ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला या ठिकाणी बोलण्याचं ज्ञान दिलं. आणि चौथा नमस्कार या ठिकाणी तुम्हा सर्व मंडळांना, या ठिकाणच्या मंडळांना त्यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल विठ्ठल. मायबाप, समाजामध्ये जीवन जगत असताना तुम्ही बऱ्याच महाराज मंडळींची कीर्तन ऐकली असतील, अजूनही ऐकणार आहात आणि ऐकत देखील आहात. परंतु मला सांगा, तुम्हाला कीर्तन या शब्दाचा अर्थ तुम्हाला कोणी सांगितला का? सांगितला का? कीर्तन का करावं? कीर्तन म्हणजे विनोद नाहीये दादा. परवा दिवशी आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं, ताई कीर्तनामध्ये जरा विनोद जास्त घ्या. मी सांगितलं दादा कीर्तनामध्ये विनोद हा जरूर असावा. काय सांगितलं? कीर्तनामध्ये विनोद हा जरूर असावा, परंतु संपूर्ण विनोदी कीर्तन हे नसावं. कीर्तन या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगून जाईल माईबाप. ऐका, लक्षामध्ये ठेवा. कीर्तन 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 म्हणजे काय? डोळे तलाव नाहीयेत तरी ते भरून येतात. ओठ कापड नाही माईबाप तरी तो शिवला जातोय. अरे निसर्ग बायको नाहीये तरी ती आपल्यावरती रुसली जाते. आणि माणूस वातावरण नाही तरी बदलला जातोय. आणि याच बदललेल्या माणसाला पुन्हा बदलावून माणसामध्ये आणण्यासाठी केलं जातं ते खरं विठ्ठल नियोजन. शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त या ठिकाणी 9 दिवसाचे कार्यक्रम आपण ठेवले. सुंदर असं आल्याच्या नंतर मला माझं मन अगदी प्रसन्न झालं माईबाप. एवढं गोड असं वातावरण आहे. या ठिकाणी सांगायचं जर झालं, या ठिकाणी आपली देवी ही जागृत देवस्थान आहे दादा. रोज मी तर म्हणेल, मी या ठिकाणी जर राहायला असते ना तर या देवीचं रोज सकाळी एकदा उठून दर्शन घेतलं असतं माईबाप. खरं तर सांगायचं जर झालं, या ठिकाणी नवरात्र 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 म्हणजे काय? नवरात्र म्हणजे काय? तुम्ही भरपूर या ठिकाणी गेली भरपूर वर्ष आपला या ठिकाणी नवरात्री शारदीय महोत्सव चालू आहे. भरपूर या ठिकाणी कीर्तनकार आले आणि त्या कीर्तनकारांना तुम्ही वाट
की नाही? माझं देखील कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही मला वाट लावणार आहेत का नाही? का म्हणणार आहे ताई आजच्या दिवस आमच्या घरी राहा, तसं काही म्हणणार आहेत का? तर नाही म्हणणार. तुम्ही मला देखील वाट लावणार. परंतु नवरात्री नवरात्र 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 म्हणजे काय? 3 रात्री असतात दादा, 3 रात्री. किती रात्री? थोडस बोलत चला. साळंदेवीकर तुम्हाला बोलता येतं ना? बोलता येतं ना तुम्हाला? मग थोडस मला बोलत चला, म्हणजे कसं आपल्या कीर्तनाला आनंद येईल. विठ्ठल विठ्ठल. मै बाप मला सांगा, नवरात्र 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 म्हणजे काय? रात्री ह्या 3 असतात. किती असतात? महाशिवरात्र, नवरात्र आणि कत्तलची रात्र. कुठली रात्र? कुठली रात्र? कत्तलची रात्र. कत्तलची रात्र माहितीये का? नाही माहिती? मतदानाचा आदला दिवस, त्याला कत्तलची रात्र म्हणतात. ज्या मतदानाच्या आदल्या दिवशी काय केलं जातं? 8:30 वाजता संपूर्ण गावच्या लाईटी बंद होतात आणि याचा घरोघरी प्रसाद वाटला जातो. कशाचा? पेढ्याचा नाही, बर्फीचा नाही. कशाचा? पैशाचा. रात्री 3 आहेत. आता या 3 मधील रात्री श्रेष्ठ रात्र कोणती पहा. मायबाप, कत्तलची रात्र. त्या ठिकाणी पैशाचा विषय. वारकरी संप्रदायापेक्षा पैसा हा मोठा झालाय. पैसा हा मोठा झालाय. त्याचा काही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मेळ बसत नाही. ती सोडून द्या. महाशिवरात्र ही उत्तम आहे आणि नवरात्र ही अतिउत्तम आहे. का? तर नवरात्र ही 9 दिवस असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून नवरात्र श्रेष्ठ आहे दादा. मायबाप, मी जर तुम्हाला सांगितलं की कावो दादा हे कार्यक्रम का करताय तुम्ही नवरात्रीचा? तुम्ही काय म्हणाल? ताई आमच्या शेजारच्या गावात करतात म्हणून आम्ही नवरात्रीचा कार्यक्रम करतो. आमचे पाहुणे रावळे करतात म्हणून आम्ही नवरात्रीचा कार्यक्रम करतो. परंतु का करावा नवरात्र उत्सव साजरा? का करावा? एकदा काय झालं, महिषासूर नावाचा राक्षस या ठिकाणी होता. महिषासूर नावाचा राक्षस, त्या राक्षसानं काय केलं? ब्रह्मदेवाची सेवा करण्याकरिता सुरुवात केली. आता तुम्ही जरी एखाद्या देवाची सेवा केली तर तो देव तुमच्या हाकेला धावून नक्कीच येणार. तुम्ही संकटात जर असले तर तो देव एका मिनिटामध्ये तुमच्याकडे येणार. तुमच्या हाकेला तो धावून येणार. ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी महिषासुरानं आराधना उपासना करण्याकरिता सुरुवात केली. तो महिषासूर सारखा म्हणायचा, ओम ब्रह्मदेवताय नमः, ओम ब्रह्मदेवताय नमः, ओम ब्रह्मदेवताय नमः. कोण म्हणायचा? कोण म्हणायचा? मी नाही. कोण म्हणायचा? महिषासूर म्हणायचा. त्यानं काय केलं? ब्रह्मदेवताचं एवढं चिंतन केलं, नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं आणि ब्रह्मदेवतांना त्या ठिकाणी त्याच्या सेवेला यावं लागलं. ब्रह्मदेवता प्रकट झाले. ब्रह्मदेवता म्हणतायत की का रे, तू माझी एवढी मनोभावे सेवा केलीस, माग तुला कुठला वर मागायचाय तो माग. तुला काय मागायचंय ते माग, मी तुला देण्याकरिता तयार आहे. कुणी सांगावं? ब्रह्मदेवाने सांगावं. त्यावेळी त्या महिषासुरानं मागावं, देवा मला अमर कर, मला देवांच्या हातून मरण नको, मुलांच्या हातून मरण नको, पुरुषाच्या हातून मरण नको, मला तू काय कर? अमर कर म्हणे. ब्रह्मदेवता म्हटले तथास्तु. आशीर्वाद दिला त्याला ब्रह्मदेवाने. कोणाला दिला? महिषासुराला आशीर्वाद दिला आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी निघून गेले. आता मला सांगा, जर या ठिकाणी देवांनी तुम्हाला अमर केलं, एखाद्याला या ठिकाणी जर अमर केलं तर तो शांत बसणार आहे का? नाही. काय करणार? तो चोऱ्या करणार, हाणणार, मारणार, सर्व लुटून घेणार. का? तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय मरणार नाही. तुम्ही कोण आहात? अमर आहात. तुम्ही काय मरणार नाही सांगितलं. त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या महिषासुराला एवढा गर्व झाला, त्यानं देवांना लुटलं, देवांची अस्त्रशस्त्र सर्व लुटली, देवांच्या गाद्या लुटल्या, राज्य लुटलं देवाचं. ब्रह्मदेवांना प्रश्न पडला की काओ, मी याला वर दिलाय, हा अमर आहे, हा आता मरू शकत नाही. कोणाच्या हातून मरू शकत नाही.
देवांच्या हातून मरणार नाही, माणसाच्या हातून मरणार नाही, मुलाच्या हातून मरणार नाही, परंतु स्त्रीच्या हातून हा मरल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी सर्व देवांनी काय केलं, ब्रह्म विष्णू महेश भगवान भोलेनाथांकडे गेले. भगवान भोलेनाथांकडे गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांना सर्व घडलेलं सर्व प्रकरण सांगितलं. सांगितल्याच्या नंतर ब्रह्मदेवता म्हणतात की याला मरावं लागेल. मग ब्रह्म विष्णू महेश तिघांची एक शक्ती तयार केली आणि त्या शक्तीचं नाव दुर्गा देवी पडलं. दादा दुर्गा देवी शक्ती तयार झाली आणि प्रकट झाल्याच्या नंतर आता दुर्गा देवीला महिषासुराला मारायचंय. दुर्गा देवीनं त्या महिषासुराच्या राज्यामध्ये जावं आणि गेल्याच्या नंतर आवाज देवा, ए महिषासुरा, अरे बाहेर ये. महिषासुराला वाटलं एवढ्या जोरानं मला कुणीतरी आवाज दिलाय, त्या अर्थी माझं मरण हे निश्चित आहे. महिषासुरानं बाहेर यावं, दुर्गा देवींना पाहावं आणि दुर्गा देवींना पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुर्गा देवींना पाहिल्याच्या नंतर त्या महिषासुरानं सांगावं, म्हणावं की का ग लग्न करतेस का म्हणे माझ्याशी. त्यावेळी सांगितलं, हो मी लग्न करण्याकरिता तयार आहे, परंतु एका अटीवर. कुठली अट? माझ्यासोबत युद्ध खेळावं लागेल म्हणे. बरं चालेल. युद्ध चालू झालं. पहिला दिवस युद्धाचा निघून गेला, दुसरा दिवस युद्धाचा निघून गेला. असं करता 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 9 दिवस निघून गेले आणि 9व्या दिवशी माझ्या दुर्गा मातेनं महिषासुराचा वधच केला. मायबाप वध केला. आणि म्हणून त्या ठिकाणी खरं तर नवरात्री उत्सव साजरा केला जातो. तुम्ही काय करा, तुमच्या चेहऱ्यावरील दुःख सारं विसरा. काय सांगितलं मी? चेहऱ्यावरील दुःख सारं विसरा, चेहरा ठेवा हसरा, कारण समोर येतोय विजयी दसरा. विश्र विठला थोडासा आयोजन आहे दादा. खरं तर आनंद वाटतो या ठिकाणी आल्याच्या नंतर. खरं तर सांगायचं झालं ना दादा, तर सर्वात श्रेष्ठ कोण जर म्हटलं तर सांगायचं जर झालं हे तरुण मित्रमंडळ. एवढं गोड या ठिकाणी सुंदर असं आयोजन केलं. मायबाप सांगायचं जर झालं तर आपल्या घरी 1 दिवसाचा कार्यक्रम करायचं म्हटलं तर आपल्यावरती लोड येतो. काय येतं? लोड येतो. परंतु ती मुलं, छोटी मुलं तुळजापूरला जातात, त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेला जातात आणि गेल्याच्या नंतर ज्योत पेटवतात. ज्योत पेटवल्याच्या नंतर अनवाणी पायानं ती ज्योत धावत पळत आपल्या गावाच्या वेशीपर्यंत आणतात. पायामध्ये चप्पल घातलेली नसते त्यांनी, पायाला फोडं येतात, फोडाचं पाणी होतं, परंतु तो तरुण धावतो कशासाठी? आपल्या देवी आईसाठी. म्हणून या ठिकाणी तरुण मित्रमंडळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. धन्यवाद. विढाला विढा अभंग कोणाचा निवडला आपण? गेले विसरून. अभंग कोणाचा निवडला आपण? महिला मंडळ कोणाचा? एवढं जरी तुम्हाला शेवटपर्यंत लक्षामध्ये राहिलं तर माझ्या कीर्तनाचा सार झाला असं मी समजेल. अभंग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय अभंगामध्ये सांगतात की आत्ताच्या काळामध्ये एक क्षणभर जर माणसाला संतांची संगती मिळाली तर वैकुंठामध्ये त्या माणसाला हजारो कल्प राहायला मिळतील, की ज्याला परमार्थामध्ये सर्व सुख असे म्हणतात आणि ते सर्व सुख केवळ संतांच्या संगतीमध्ये आहे. मिळाली तर त्या माणसाला वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतील, की ज्याला परमार्थामध्ये सर्व सुख असे म्हणतात आणि ते सर्व सुख केवळ संतांच्या संगतीमध्ये आहे. एकदा का माणूस संतांच्या संगतीमध्ये जर गेला तर काय होतं? हजारो कल्प त्या ठिकाणी राहायला मिळतील. त्या ठिकाणी आता संत 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 म्हणजे कोण? संत कुणाला म्हणावं? सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय या परिपक्वतेशी गाठलेले आणि जगाच्या कल्याणाकरिता उत्तीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात. संत महात्मे या विश्वामध्ये आले. याला कारण का? तर बुडते हे जन न देखावे डोळा, येतो संतांच्या संगतीशिवाय
जग हे पुढं चालय म्हणून संत महात्मा विश्वामध्ये आले माईबाप. आल्याच्या नंतर एकदा काय झालं दादा, माझ्या नामदेवरायांच्या मनामध्ये असा विचार आला की मी तीर्थयात्रा करावी, परंतु सोबतीला कोणाला न्यावं. ज्ञानोबारायांच्या मनामध्ये असा विचार आला की मी देखील तीर्थयात्रा करावी. दोघांच्याही मनामध्ये विचार आला, परंतु सोबतीला कोणाला न्यावं. माझ्या नामदेवरायांनी आणि ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा करावी. ज्यावेळी माझे आळंदीचे माऊली पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे येतात आणि आल्याच्या नंतर दादा त्या ठिकाणी जगाच्या मालकानं माझ्या माऊली ज्ञानोबारायांना गाभाऱ्यामध्ये बोलवावं. कोण माऊली ज्ञानोबाराय, कोण ज्ञानोबाराय, मला सांगा माईबाप. असताना आपण माझ्या ज्ञानोबारायांना काय दिलं विचारू शकते मी. आपण काय दिलं माझ्या ज्ञानोबारायांना? अरे असताना काही दिलं नाही, परंतु माईबाप माझ्या ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या आमच्या पदरामध्ये दान स्वरूपात दिलाय दादा. फुकट दिलाय, फुकट. आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर साधी चुन्याची पुडी कोण कोणाला फुकट देत नाही हो. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ द्यावा दादा. तुम्ही काय दिलं माझ्या ज्ञानोबारायांना? तुम्ही त्रास सोडता बाकीचं काही दिलं नाही माझ्या ज्ञानोबारायांना. अरे असताना माझ्या ज्ञानोबाराय ज्यावेळी मदोकिरीसाठी जायचे, 2-2, 2.5 किलोमीटर जायचे, परंतु त्यांना दगडा विटा मातीशिवाय काही मिळालं नाही माईबाप. आणि आज त्यांना सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य आहे दादा. अरे असताना माझ्या ज्ञानोबाराय त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबारायांना कोणी आई वडिलांचं प्रेम मिळू दिलं नाही आणि संपूर्ण जगाची मायबाप आज माझी विश्वमाऊली झाली. अरे असताना माझ्या ज्ञानोबारायांना शिवलं की पाप होत होतं, परंतु आता त्यांना शिवण्याकरिता आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी आहे दादा. अरे असताना माझ्या ज्ञानोबारायांना ज्यावेळी इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करावा, लोकांनी त्यांना हाकलून लावावं. आणि आता आपली आस आहे की त्याच ज्ञानोबारायांचे चरण एकदा आळंदीच्या इंद्रायणीच्या डोहाला लागले पाहिजे. अरे असताना माझ्या ज्ञानोबारायांनी ज्यावेळी पंढरीची पहिली वारी केली माईबाप, पायामध्ये चप्पल नव्हती पायामध्ये दादा. तशीच पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायांना करावी दादा. पाय उन्हामध्ये भाजतायत, पायाला फोड आलीये, फोडाचं पाणी झालंय. वडाची पानं घ्यावं आणि त्या पायाला बांधावी दादा. आणि तशीच वारी माझ्या ज्ञानोबारायांनी करावी. परंतु आता जर सांगायचं झालं ना दादा, त्याच ज्ञानोबारायांच्या सोन्याच्या पादुका ह्या चांदीच्या पालखीत आहेत आणि चांदीची पालखी ही चांदीच्या रथामध्ये आहे. आणि त्या चांदीच्या रथाला बैलजोड जर कुणाचा जुंपायचा म्हटलं ना दादा, त्याकरिता देखील निलाव आहे. आणि त्या निलावामध्ये ज्याचा नंबर येईल ना, त्याची आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये त्या मालका सकट बैलांची मिरवणूक आहे दादा. ही ताकद माझ्या माऊली ज्ञानोबारायांची आहे. माऊली ज्ञानोबाराय कोण? माझे माऊली ज्ञानोबाराय आल्याच्या नंतर अंतर्गाभाऱ्यामध्ये बोलवावं. जगाच्या मालकानं बोलवल्याच्या नंतर सांगावं, पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सर्व गोष्टी सांगितलं की गाव. ज्ञानोबाराया तुम्ही एवढ्या लांबून या ठिकाणी आलात, काही काम आहे का म्हणे? काही काम आहे का? काम वगैरे काही नाही, परंतु मला संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करायच्या, त्याकरिता मला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. आता देवाला हो म्हणावं की नाही म्हणावं काही कळेना. का तर नामदेवराय त्या काळी देवाचे जीव की प्राण होते. दूध पाजायला तेच, जीव घालायला तेच. तब्बल नामदेव राय कोणाच्या जवळ? देवाच्या जवळ. हो म्हणावं की नाही म्हणावं काही कळेना. सगळं आपलं नामदेवरायच पाहतायत, काय करावं? सगळं नामदेवरायच पाहतायत. आता यांना पाठवून जमणार नाही का? जर यांना पाठवलं तर मला करमणार नाही, आणि नाही पाठवलं तर न्यायला कोण आलाय? ज्ञानियांचा राजा महाराज म्हणती ज्ञानदेवांचे. परमार्थिक पटत नसल तर थोडंसं व्यवहारातील सांगून जाईल माय बाप. मला सांगा, आता समोर दिवाळी येणार आहे. तुमच्या घरातील सर्व मंडळींनी ठरवलं या दिवाळीला
आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं. काय म्हटले? पाठवायचं. थोडस बोलत चला. मी लांबची नाहीये, मी बेलवंडीचे. तुम्ही जर बोलले तर मला अजून आनंद होईल कीर्तन सांगण्याकरिता. थोडस बोललं पाहिजे. आणि कीर्तनात बसल्याच्या नंतर प्रत्येक महिलेनं डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. पदर पदर आपल्याला असतील तर घे डोक्यावर. आता ना घेऊ, आता ना घेऊ. माय बाप, खरं तर सांगायचं जर झालं तर आता पदरच राहिली नाही. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही श्रीगोंद्यामध्ये गेल्याच्या नंतर, दुकानामध्ये गेल्याच्या नंतर साडी घेत असताना सर्वात जास्त पैसा हा कशाला लागतो बरं? कशाला लागतो? तुम्ही बोलणार आहेत की नाही मला? कशाला लागतो पैसा? कशाला लागतो? साडीच्या पदराला लागतो. मग तो पदरच आपल्याला लोकाला दाखवायचा नसेल तर त्या पदराचा काही उपयोग आहे का? मग उद्यापासून नवऱ्याला सांगायचं, पतिदेव. कुठले देव? तुमचे पतिदेव. माझं अजून झालं नाही, माझ्याकडे पाहू नका. तुमच्या पतिदेवांना सांगायचं, पतिदेव श्रीगोंद्यामध्ये जा आणि मला बिना पदराची साडी घेऊन या. म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही तुम्हाला. पदर डोक्यावरती घ्यायचा आणि मी सांगणारही नाही तुम्हाला डोक्यावरती. माय बाप, प्रत्येक महिलेनं डोक्यावरती कमीत कमी कीर्तनात तरी पदर घ्यावा दादा. भारताची संस्कृती आहे माय बाप. प्रत्येकानं महिलेनं डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. आता पदरच राहिली नाही, आता ड्रेस निघलेत. अगोदर प्रत्येक महिलेच्या कपाळावरती भरपूर गोल असं कुंकू राहायचं. पाठीमागं आजी बसल्यात, आजींच्या कपाळावरती कुंकू पहा, गोल जाड असं कुंकू आहे की नाही? आता कसं झालंय, कुंकू गेलं आणि टिकली आली. टिकली आली की नाही? शोभाय. प्रत्येक महिलेनं डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. बरं मला सांगा, काय चाललं होतं आपलं? कमीत कमी कीर्तन तरी म्हणा. माई बाप, मला सांगा, दिवाळी आलीये. तुम्ही या दिवाळीला जर ठरवलं की आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं, काय म्हटले? पाठवायचं. नका पाठवू, तुमची मर्जी. परंतु त्याच मुलीचे छोटे चुलते हे हायकोर्टामध्ये जज साहेब आहेत की ज्यांना लोक वाकून नमस्कार करतात. ते जज साहेब घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी त्या घरच्या जावई बापूंनी, सासरे बाबांनी त्यांना वाकून नमस्कार केला. आणि केल्याच्या नंतर विचारलं की का हो, तुम्ही या ठिकाणी आला आहात, पाहुणे तुम्हाला काही काम आहे का आमच्याकडे? तुम्ही आमच्याकडे आलात. काम वगैरे काही नाही हो, परंतु या दिवाळीला मला माझ्या पुतणीला मला माझ्या घरी घेऊन जायचंय म्हणे. काय म्हटले? माझ्या घरी घेऊन जायचंय. घरातील म्हटले आता लगेच घेऊन जा, आमचं काही अडत नाही, लगेच घेऊन. आधी काय ठरलं होतं? पाठवायचं. परंतु न्यायला कोण आलाय? हायकोर्टातील जज साहेब की ज्यांना लोक वाकून नमस्कार करतात. जज साहेब आले आणि मुलीला घेऊन देखील गेले. त्याचप्रमाणे माझ्या माऊली ज्ञानोबारायांना यावं दादा आणि आल्याच्या नंतर नामदेवरायांना घेऊन जावं. जगाचा मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा माझ्या नामदेवरायांना चंद्रभागेच्या बाळवंटापर्यंत सोडवण्याकरिता गेलाय दादा. ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, विठ्ठल रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे दादा. आपल्यासाठी आपले घरचे रडत नाहीत, देवाचं सोडून द्या. रडावं माझ्या जगाच्या मालकानं दादा. हात सुटत नाहीये नामदेवरायांचा जगाच्या मालकाच्या हातून, परंतु सोडावा लागला. नामदेवराय ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करण्याकरिता निघून गेले दादा. जगाच्या मालकानं अंतर्गाभारामध्ये यावं आणि गुडघ्यामध्ये डोके घालावं, गुडघ्यामध्ये डोकं घालावं दादा. आणि ढस ढसा माझ्या जगाच्या मालकानं रडावं दादा. का? जगाच्या मालकाला करमत नाहीये, नाही करमत. माई बाप, संपूर्ण तीर्थयात्रा झाल्या. कोणाच्या कोणाच्या कोणाच्या? बोला बोला, कोणाच्या? नामदेवरायांच्या आणि ज्ञानोबारायांच्या. जगातील संपूर्ण तीर्थयात्रा केल्या
आणि केल्याच्या नंतर पुन्हा एकदा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची भेट घेण्याकरिता आले. नामदेवराय अंतर गाभाऱ्यामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाने पहावं, जगाचा मालक त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे. विटेवरती उभा आहे, कटेवरी जगाच्या मालकाचे हात आहे. दादा पहावा, माझा लाडका भक्त एवढ्या दिवसातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं वाटलं जगाच्या मालकाला. परंतु दादा माझ्या नामदेवरायांना सांगितलं, देवा मी जात नव्हतो, मी सांगितलं मी जाणार नाही. तुम्ही म्हटले तुम्हाला जावं लागेल. का जावं लागेल? कारण की नामदेव ज्ञानोबा आहे आणि मी काही वेगळा नाही. त्याचा आत्मा आणि माझा आत्मा काय आहे? एकच आहे. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. सांगितलं ज्ञानदेव मीच आहे, तो अथवा दुसरा तिसरा कुणी नाहीये, तो मीच आहे. तू तीर्थयात्रा करण्याकरिता जा. करा, आयऱ्या गायऱ्याची संगत करू नका, चांगल्या माणसाची संगत करा. करताना कशा माणसाची? चांगल्या माणसाची संगत करा. एकदा काय झालं, एक दारू पिणारा मनुष्य होता. काय? दारू पिणारा मनुष्य होता आणि त्याच्या संगतीत एक इंजिनियर गेला. कधी दारू पाहिलेलीच नव्हती त्यांनी. पिण्याचा प्रश्न येत नाही, त्यांनी पाहिलेलीच नव्हती. तो दारू पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेला. गेल्याच्या नंतर ते दोघे हॉटेलमध्ये गेले. कुठे गेले? हॉटेलमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर हा दारू पिणारा मनुष्य काय म्हणतो इंजिनियरला की का रे, आपण एका बकेटीमध्ये आंघोळ केलीये, एका ताटामध्ये जेवलोय, एकमेकांचे कपडे घातलेत, एका ब्लँकेटमध्ये आपण झोपलोय, आपण छोट्या लहानपणापासून एका शाळेमध्ये शिकतोय. तू काय कर, माझ्या आग्रहास्तव एक का होईना परंतु टोपण घे. कशाचं? कळलं ना? एक का होईना परंतु तू टोपण घेतो. म्हणतो नाही रे, मी कधी घेत नाही, यानं बिघडतात, माणसं बिघडतात, मी बिघडेल, मी घेणार नाही. अरे घे ना एखादं टोपण, माझा मित्रही श्रीकडे आहे, तू घे ना एखादं टोपण. नाही रे, मी घेणार नाही. अरे तू जर हे टोपण घेतलं नाहीस तर तुला माझी शपथ आहे म्हणे. कोणाची? कोणाची? माझी शपथ आहे, तुला टोपण घ्यावं लागेल. आता मित्राच्या शपथी पुढं बाबा मित्र जात नसतो, नाही जात. ते म्हणतात ना, जीवलग जीवाचं पाखरू, ते गाणं निघलंय. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. त्या ठिकाणी त्यानं काय केलं, त्या इंजिनियरनी एक टोपण घेतलं. किती घेतलं? बोलत चला. किती घेतलं? एक घेतल्याच्या नंतर किती घेतले? किती घेतले? किती घेतले? दोन घेतल्याच्या नंतर पाढे येतात ना सर्वांना. चार घेतल्याच्या नंतर 8, 8 घेतल्याच्या नंतर 16, 16 घेतल्याच्या नंतर असं करता 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 त्याला रोज एक लागायला लागला. याला काय म्हणतात माहितीये ना? संगत कोणाची? बोला बोला, संगत कोणाची? दारुड्या माणसाची, वाईट माणसाची. आणि तोच दारू पिणारा मनुष्य असू द्या, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये जाऊ द्या, कीर्तनाला जाऊ द्या, भजनाला जाऊ द्या, आषाढी कार्तिकीची वारी त्यानं करू द्या, तो एक दादा, अरे तुझ्या गळ्यामध्ये जशी पवित्र अशी तुळशीची माळ आहे ना गड्या, तशी मला देखील गळ्यामध्ये माळ घालायची आहे. संगत कोणाची? कोणाची संगत? संतांची संगत. दादा जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकानं गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. दादा का घातली पाहिजे माळ? का घातली पाहिजे दादा? जर तुम्ही गळ्यामध्ये सोन्याची चैन घालाल, ऐका ऐका, जर गळ्यामध्ये तुम्ही सोन्याची चैन घालाल, त्या चैनीवरती चोरट्यांची नजर राहील. कोणाची? चोरट्यांची नजर राहील, चोरट्यांची. आणि याच गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला गड्या, तुमच्यावरती देवाची नजर राहील. कोणाची राहील? देवाची नजर राहील. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. संगत कोणाची करायची सांगितली? कोणाची? संतांची करायची. संत महात्मे म्हणतात, आम्ही देवाचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, उपासना केली, आराधना केली, हा आमच्या वाणीला लागलेला एक स्वभाव आहे. आणि एकदा माणसाला स्वभाव लागला रे लागला, तो 99.99% जाणे कमी असतो, जातच नाही एखाद्या माणसाला. आता एखाद्या बाईला सवय असते बडबड करणं, असते की नाही? आणि काहींना सांगावं लागतं कीर्तनात बोलत चला, बोलत चला, बोलत चला.
तरी त्या काही बोलत नाही. आणि घरी गेल्याच्या नंतर नवऱ्याचे त्यांचे झुकू द्या, अगं गबस बाई म्हटलं तरी ती काय गबसत नाही. अर्थातच इथं सांगावं लागतं, बोलत चला, पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. काही आले तर येतात, नाही तर मागेच बसतात. परंतु मायबाप तमाशाला मात्र 30-30 रुपये तिकीट काढून लोक एवढे पुढे जाऊन बसतात, एवढे पुढे जाऊन बसतात की त्या नाचणारी बाईचा गुडघा त्यांच्या तोंडाला लागतो. एवढे पुढे जाऊन ते बसतात. इथं सांगावं लागतं. संत महात्मे म्हणतात आम्ही देवाचं नामस्मरण केलं. स्वभाव सांगायचा आहे आपल्याला दादा. स्वभाव कसा असतो? स्वभाव सांगायचं उदाहरण सांगायचं जर झालं तर महिला मंडळ. मला सांगा, मी जर एखादी गोष्ट तुम्हाला सपोज सांगितलीच, एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, सांगणार तर नाहीच, परंतु सपोज सांगितली, मनात असं ठेवू नका की ताई आपल्याला एखादी पर्सनल गोष्ट सांगतील, परंतु सपोज जर सांगितलीच तर तुम्ही शांत बसणार आहेत का? शांत बसणार आहे का? ती गोष्ट मनामध्ये दाबून ठेवणार आहेत का? नाही. काय करणार? तुम्ही लगेच शेजारचिनीकडे जाणार. शेजारचिनीला म्हणणार ताईंना मला असं असं सांगितलं, तसं तसं सांगितलं, तू कोणाला सांगू नको. आणि तू जर सांगितलं तर मग तू ये आणि मग मी म्हणता की नाही. तुम्ही काय, तुमची शेजारची काय करते? ती शांत बसते का? लगेच तिची शेजारचिनी, लगेच तिच्या शेजारचिनी. आता एकीच्या झाल्या, दोनाच्या झाल्या, चाराच्या झाल्या, आठाच्या झाल्या. असं करता करता दादा ही गोष्ट अख्ख्या गावभर पोहोचते. टीव्ही पेक्षाही जास्त वेळ महिलांकडे आहे दादा, टीव्ही पेक्षाही. कारण त्या सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत. टीव्ही पेक्षाही जास्त वेळ इकडे आहे दादा, इकडे नाही. पुरुष वर्ग, माझी एखादी तुम्हाला गोष्ट पटेल, मला सांगा आटेकचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे की महिलांमध्ये? कोणामध्ये? मुके का इकडं सर्वजण? मला माहितीये, मी याच तुमच्या तालुक्यामध्ये, मी लांबची नाही. मला माहिती या ठिकाणी बसलेलं एकही मुक सर्वांना बोलता येतं. मग मला सांगा आटेकचं प्रमाण सर्वात जास्त कोणाकडे? पुरुषांमध्ये. अर्थातच तुम्ही मान्य केलं का तुमच्यामध्ये? तुम्हाला सांगून जाईल, माझी गोष्ट तुम्हाला पटेल. माईबाप, खरं तर मी जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली काका, सांगितल्याच्या नंतर तुम्ही ती गोष्ट एवढी मनामध्ये दाबून ठेवता, एवढी मनामध्ये दाबून ठेवता, आणि त्या गोष्टीचा तुमच्या रक्तदाबावरती दाब येतो. म्हणून तुम्हाला आटेक सारखे प्रमाण वाढतात. बरोबर की नाही? यांचं तसं नसतं. यांना आटेकचं प्रमाण यांच्याकडे जास्त नाही का? त्यांना एखादी गोष्ट जर कळली तर त्या लगेच मन मोकळं करून घेतात. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरं, स्वभाव कसा असतो मी तुम्हाला सांगून जाईल. भजन करा. एका गावामध्ये एक बाई आली. कोण आली? प्राची दिदी महाराज नाही. कोण आली? बाई आली. ती बाई काय म्हणत होती? सुया घे का? आमच्या तिकडे भिकारीण म्हणतात. वैदिन होती ती दादा. वैदिन आली आणि तिचा आवाज ऐकला तिथल्या राज्यातल्या राजानं. स्वभाव लक्षामध्ये ठेवा. पिक्चरचं नाव लक्षामध्ये राहिलं तर संपूर्ण पिक्चर कळल्यासारखं आहे. म्हणून तुम्ही स्वभाव हाच लक्षामध्ये ठेवा शेवटपर्यंत. मायबाप, ती वैदिन होती. राज्यातल्या राजानं तिचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्याच्या नंतर राजा धावत पळत खिडकीजवळ गेला. खिडकीतून पाहिलं की एवढा सुंदर आवाज आहे गाड्या. रस्त्यानं चाललंय तरी कोण? रस्त्यानं चाललंय. पाहतोय राजा, तरुण तळपदार सुंदर ब्युटिफुल अशी मुलगी. राजानं विचार केला, बाबा लग्न करीन तर हिच्याशीच. कोणाशी? त्या सुयावालीशी. कोणाशी? सुयावालीशी.
राजा तिला रस्त्यामध्ये आडवा झाला की का ग लग्न करतेस का माझ्याशी? राजा, सर्व काही माझ्या हातात नाही. तुला वाटलं आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी झालो, आम्हाला साड्या यायला लागल्या, आम्हाला हप्ते यायला लागले, आता आमचे काहींचे हप्ते बंद झाले. तुला वाटलं सर्व माझ्या हातात आहे, परंतु माझ्या हातात सर्व काही नाही. माझ्या बापाला विचारून तुला सांगते. राजाला दमच निघला नाही. राजा लगेचच बापाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर म्हटलं की बाबा, तुमच्या मुलीबद्दलची सर्व काही संकोचित कल्पना मला आहे, लग्न करीन तर तुमच्या मुलीशीच. याबद्दल तुमचं काय मत आहे? आता बापानं विचार केला. बाप म्हटला, राजा सर्व काही माझ्या हातात नाही रे. तुला वाटलं मुलगी माझी आहे म्हणून तू माझ्याकडे आलास, परंतु सर्व काही माझ्या हातात नाही. संसार माझ्या मुलीला करायचाय, लेकर बाळ माझ्या मुलीला सांभाळायचे, धुणं माझ्या मुलीला धुवायचंय, भांडे माझ्या मुलीला घासायचे, सासू सासऱ्यांचा सांभाळ माझ्या मुलीला करायचाय. सर्व काही माझ्या हातात नाही. थोडंसं तिला विचारून पाहतो मग सांगतो. आता मला सांगा दादा, तुम्ही शेतकरी वर्ग आहात, तुमच्या घरामध्ये जर तुमच्या मुलीला पाहायला एका राजाचं स्थळ आलं, कोणाचं आलं? राजाचं जर स्थळ आलं तर आल्याच्या नंतर तुम्ही त्याला लगेचच पाठीमागं हाकलून देणार का? म्हणणार राजा तुला नंतर सांगतो असं म्हणणार का? नाही, तुम्ही म्हणणार राजे साहेब या 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 बसा. बसल्याच्या नंतर राजे साहेबांना चहा होणार, मग नाश्ता होणार, मग रात्रीचं जेवण राजे करून जाणार. बरोबर आहे की नाही? मोठं घराण्याचं स्थळ जर तुमच्या मुलीला आलं, अर्थातच तुम्ही परतवून त्याला लावत नाही. अरे शेतकऱ्याचं येऊ द्या, तुम्ही काय म्हणणार? दादा तुम्हाला कॉल करून सांगतो म्हणल्या तुमचा कॉल त्यांना लागत नाही, व्यस्त लागतो. तिकडून लावला का इकडून व्यस्त लागतो का? ब्लॉक करून टाकता तुम्ही. बरोबर आहे की नाही? राजा मुलीच्या वडिलांना विचार केला. राजा आपल्या दारामध्ये आलाय म्हणे, आपण राजाच्या दारामध्ये गेलो नाही. मुलगी द्यायला काय हरकत नाही. लग्न वगैरे झालं, लग्न वगैरे पार पडलं. आता जी वैदिन होती ती कोण झाली? राजाची. कोण झाली? पुरुष वर्ग राजाची. कोण झाली? राजाची राणी झाली. राणी झाली म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही विषय आहे का? एका जागेवरती मस्त बसायचं, पुढची वरती पंचपक्वान्नाचं ताट तिच्या समोर यायचं. बरं तिला बसून गोड लागे ना, 56 गावं फिरायची तिला काय होती? सवय होती दादा. पंचपक्वान्नाचं ताट तिच्या समोर याय ना, ते ताट तिला गोड लागे ना. आल्याच्या नंतर ते ताट तिला गोड लागे ना, ती काय करायची? ते ताट घ्यायची आणि ताट घेतल्याच्या नंतर खुर्ची खाली 10-15 दिवस लपून ठेवायची. ते ताट. मला स्वभाव सांगायचा आहे. ताट लपून ठेवल्याच्या नंतर 10-15 दिवसाच्या नंतर त्या शिळ्या झालेल्या भाकरी ती कडाकड फोडून खायची. कशी खायची महाराज? कशी खायची? जोरदार कडाकड फोडून खायची महाराज. कडाकड फोडून खायची का? तर हिला भाकरी मागून खायची सवय होती. ताजा अन्न तिला काही गोड लागत नव्हतं. बाई बाप त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा वगैरे सुरू केली. पूजा वगैरे पार पडली आणि पार पडल्याच्या नंतर ननंदबाई समोर आल्या. ननंदबाई म्हटलं की का घ्या बरं. आता नाव घ्या म्हटल्याच्या नंतर थोडीशी लाजली आणि तिनं डोक्यावरती पदर घेतला. काय घेतला? पदर. आता नका घेऊ, मला माहितीये कोणी कोणी घेतलाय आणि कोणी कोणी नाही घेतला. तिनं सुंदर असा डोक्यावरती पदर घेतला आणि तिनं नाव घेण्याकरिता सुरुवात केली. बरं मी घेऊ का नाव? मी नाव घेऊ का? नाव? अजून माझं काही झालं नाही, परंतु तिनं घेतलेलं नाव मी घेते. बरं मी घेतल्याच्या नंतर पुरुष वर्ग महिला मंडळ तुम्ही एक एक येऊन या ठिकाणी नाव घेणार का? घ्या. जोडीने आले असेल तर दोघं जोडीनं घ्या आणि नसेल आलं तर लक्षामध्ये ठेवा, एखाद्या लग्नामध्ये तुम्हाला कामा येईल. नवरदेवाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. काय होतं? हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घेण्याकरिता सुरुवात केली.
याचं वर्णन मी करत नाही, संत एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये सांगितलंय, आधी होती दासी आधी होती दासी. कोण होती? दासी होती. दासी पट राणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. म्हणून कलियुगामध्ये आल्याच्या नंतर एखाद्या माणसाला स्वभाव लागला रे लागला तो परत जाण्याची शक्यता कमी असते. म्हणून संत महात्मा म्हणतात आम्ही देवाचं आराधना केली, हा आमच्या वाणीला लागलेला काय आहे? स्वभाव आहे. स्वभाव आणि तो जाऊ शकत नाही दादा. कलियुगामध्ये आल्याच्या नंतर भरपूर संत होऊन गेले, भरपूर. परंतु कसे झाले? टिळे टोपी माळ, देवाचे गबाळ, वागवी वंगळ पोटासाठी. पोटासाठी संत झाले. कलित बहुत पोटासाठी संत होतात, परंतु आपल्यासाठी कुठले संत झाले? कोण झाले? माऊली ज्ञानोबाराय आपल्यासाठी झाले, नाथराय आपल्यासाठी झाले, ज्ञानोबाराय आपल्यासाठी झाले दादा, नाथराय आपल्यासाठी झाले, संपूर्ण संत महात्मे आपल्यासाठी झाले. परंतु हे असे ढोंगी साधू आपल्यासाठी, ढोंगी साधू आपल्यासाठी नाही. खरं तर माझ्या साधू संत महात्म्यांनी एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी केली दादा. खरं तर आपण देवांना भेटण्याकरिता जातो. कोणाला भेटण्याकरिता जातो? आपण कोणाला भेटण्याकरिता जातो? देवाला भेटण्याकरिता जातो. परंतु देव संत महात्म्यांना भेटण्याकरिता येतो. म्हणून काय करा? संत महात्म्यांना तुम्ही भजा. विठ्ठल विठ्ठल भजा म्हणजे कुठला भजा? आपण पोळ्याला केला तो भजा? भजा म्हणजे पोळ्याला केला तो भजा नाही. भजा म्हणजे त्याचं नामस्मरण करा. म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. त्यांच्या चरणावरती एकदा माथा ठेवा दादा. तुम्ही जर साधू संतांच्या चरणावरती माथा ठेवला, माझ्या ज्ञानोबा, तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं सगळं संपलं, माझ्या मुलानं मला बाहेर काढून दिलं, आता मुलगा माझा सांभाळ करत नाही, खाण्यापिण्याची टंचाई आहे, एकदा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जा आणि तुमचा माथा माझ्या ज्ञानोबारायांच्या समाधीवरती टेकवा दादा. तुमच्या कपाळावरती प्रारब्ध बदलल्याशिवाय आणि ज्ञानोबाराय तुम्हाला मोकळ्या हातानं परतून लावणारच नाही दादा. ज्ञानोबाराय माझे परतून नाही लावणार. काय सांगितलं मी तुम्हाला? देव कोणाला भेटण्याकरिता गेला? संतांना भेटण्याकरिता गेला. कोणाला भेटण्याकरिता गेला? भजन करा. सांगते विठ्ठल विठ्ठल. अशीच एक हिंगोली जिल्ह्यामधून एक वारी येत होती आणि ती वारी दरमजल करत 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 गंगाखेड गावामध्ये आली. कुठं आली? गंगाखेड गावामध्ये ती वारी आली. आल्याच्या नंतर एक छोटीशी मुलगी अशी उंबऱ्यामध्ये उभं राहिली. त्या छोट्याशा मुलीचं नाव होतं संत जनाबाई दादा. संत जनाबाई दारामध्ये उभं राहिली आणि तिनं ती दिंडी पाहिली की बाबा कोण आहेत हे लोक? अगं जना, हे संत मंडळी आहेत. बाबा हे कुठं चालले? जगाच्या मालकाला भेटण्याकरिता चाललेत. बाबा कुठं राहतो जगाचा मालक? पंढरीचा पांडुरंग पंढरपूरला राहतो. बाबा या वारीमध्ये आपण गेलं तर चालेल का? चालेल का आपण गेल्याच्या नंतर? सांगितलं हो जना चालेल. बाबानं काय करावं? घोंगडी वगैरे बांधावी, जनाबाईची घोंगडी बांधावी, स्वतःची बांधावी आणि दर मजल करत 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 पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जावं दादा. त्या पंढरी नगरीमध्ये गेल्याच्या नंतर समोर चंद्रभागेची नदी दिसते दादा. डोळ्यासमोर आणा चंद्रभागेची नदी. चंद्रभागेच्या नदीचं दर्शन माझ्या जनाबाईनं घ्यावं. दर मजल करत 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 जनाबाईनं जगाच्या मालकाच्या समोर जावं दादा. उभं राहावं. जनाबाईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं दादा. डोळ्यामध्ये पाणी यावं आणि पाणी आल्याच्या नंतर मायबाप, बाबा हाच का हो तो जगाचा मालक? जना हो अगं हाच जगाचा मालक.
यालाच म्हणतात का पंढरीशी पांडुरंग परमात्मा? हो जना, हाच पंढरीशी पांडुरंग परमात्मा. दुःख आलं हाच धावून येतो का? हो, हाच धावून येतो. हे संत मंडळी यांनाच भेटण्याकरिता आलेत का? अगं हो जना, यांनाच भेटण्याकरिता संत मंडळी आले. सांगावं आता काय करावं, काय करावं आता मुलीचं? कोणापाशी ठेवावं? या गावामध्ये आपले पाहुणे रावळे देखील राहत नाही, त्यांच्यापाशी ठेवावं तर. आता पहा बरं पुरुष वर्ग, तुम्हाला बाप बनता येतं का? जनाबाईंच्या वडिलांना काय केलं? जनाबाईंचा हात घेतला आणि एक साधू संत तल्लीन होऊन नाचत होते. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तल्लीन होऊन नाचत होते. त्या साधूचं नाव होतं नामदेवराया. संत नामदेवरायांच्या हाताला जनाबाईंचा हात द्यावा. नामदेवराय एवढे तल्लीन होऊन नाचतायत. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव एवढा नाचता, ते जगाचा मालक ना, देवासाठी नामदेवरायांसाठी नाचावं दादा. त्या ठिकाणी नामदेवरायांनी एवढं नाचावं, एवढं नाचावं. आणि नाचल्याच्या नंतर भजन वगैरे झाल्याच्या नंतर नामदेवराय पाहतात तर काय, खाली हाताला मुलगी आहे बुवा. मुलगी कोणाची असेल का ग? नाव काय तुझं? जनाबाई नाव आहे माझं. कुठून आली? गंगाखेड गावामधून आले. वडील गेले घरी. वडील घरी गेले. आई काय करते? आई लहानपणीच निघून गेली. हो, सांगावं. सांगितल्याच्या नंतर आता या एकट्या मुलीला कुठं टाकावं? चला घरी. आणलं घरी जनाबाईंना. आता थांबली कशाला होती? बोला बोला, थांबली कशाला होती? देवाला पाहायला, देवाच्या दर्शनाला. परंतु त्या ठिकाणी तिनं काय केलं? सकाळी लवकर उठली, आंघोळ वगैरे स्नान वगैरे केलं आणि निघाली देवाच्या दर्शनाला. आतून आवाज आला, जना अगं कुठं? देवाच्या दर्शनाला, देवाला पाहायला. अगं जना, घरामध्ये 14 माणसं आहेत ग. नामदेवरायांचं कुटुंब किती माणसाचं होतं? 14 माणसाचं होतं. घरात 14 माणसं आहेत ग जना. असं जावं नाही, दळण दळावं. बसली दळण दळायला. दळण दळत असताना दळण वगैरे दळून झालं, निघली पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला. जना अगं कुठं? देवाला पाहायला, देवाच्या दर्शनाला. अगं 14 माणसं आहेत ग, भाकरी करावी. बसली भाकरी करायला. 10 वाजले. परत निघली दर्शनाला. पुन्हा आवाज द्यावा, जना अगं असं जाऊ नये ग मुलीनं बाहेर एकटीनं. कुठं चाललीस? देवाला पाहायला, देवाच्या दर्शनाला. थांबली होती देवाच्या दर्शनाला, देवाला पाहायला. परंतु ते काही तिला कामानं जमेना. बसली लगेच धुणं धुवायला. धुणं धुवून झालं 11 वाजले. भांडी घासायला बसली. 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर तिला वाटलं आता सर्व काही काम झालं, जाईल मी देवाच्या दर्शनाला. निघली देवाच्या दर्शनाला. आतून आला आवाज आला, जना कुठं? जना उद्याचा स्वयंपाक करण्याकरिता गौऱ्या थापायला जावं लागतं आपल्याला. रानामध्ये, शेतामध्ये जावं लागतं. चल रानामध्ये, शेतामध्ये माझ्या जनाबाईनं गौऱ्या थापण्याकरिता जावं दादा. आणि 6 वाजता घरी यावं. तोंड हातपाय वगैरे फ्रेश व्हावं, निघावं देवाच्या दर्शनाला. जना संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो. जना कुठं चाललीस? स्वयंपाक करावा. आता झोपायला 12 आणि उठायला 3. किती? झोपायला 12 आणि उठायला 3. कसं होईल देवाला पाहायला शक्य जाणं? शक्य होईना तिला दादा. काही तिला जुळना. मग त्या ठिकाणी ती म्हटली आता काही आपलं देवाला पाहणं होत नाही. ती काय करायची? सकाळी सकाळी लवकर उठायची आणि दळण दळायची. 12 वय आहे दादा, 12. त्याच्या वयामानानुसार वाजवतोय किती? या ठिकाणी आमचे शुभम महाराज असतील. गोड वादन आहे दादा, एकदा जोरदार वाजवा, एकदा. खरं तर तुम्हाला एखाद्याला जर वाटलं की आपल्या देखील लेकरानं या सप्त्यामध्ये वाजवलं पाहिजे, मुळे महाराज, सुधीर महाराजांची संस्था आहे, त्या ठिकाणी दादाकडून, छोट्याशा बालकाकडून तुम्ही नंबर त्यांचा उपलब्ध करा आणि त्यांच्या संस्थेमध्ये मुलगा टाकून द्या. तुमचा मुलगा डीजे समोर नाही तर या तालावरती नाचला पाहिजे, या तालावरती. त्या ठिकाणी विठाला विठाला जनाबाई आवाज द्यायची देवाला. संपूर्ण त्या ठिकाणी ओव्यामध्ये तू ये रेवा विठ्ठला, ये रेवा
विठ्ठला ये रेवा विठ्ठला असंच आहे आवाज द्यायची, परंतु तिला काही देवाकडे जाणं होईना. झोपायची 12ला, उठायची 3ला. तिला असं करता करता तिच्या डोक्यामध्ये उवा झाल्या. उवा काय झालं? इकडं होतात का उवा? होतात का? नाही होत का? म्हणजे तुम्हाला उवा होत नाही म्हटल्याच्या नंतर आपण रोज आंघोळ करतो, जे आंघोळ करत नाहीत त्यांना उवा होत असतील, बरोबर आहे की नाही? तिला उवा झाल्या जनाबाईंना. उवा झाल्या. जगाच्या मालकाला प्रश्न पडला, जनाबाईंना ताप आला. जगाच्या मालकाला प्रश्न पडला, माझी जना मला पाहण्याकरिता माझ्या जवळ थांबली आहे, परंतु तिला मला भेटण्याकरिता येणं होईना, माझ्या दर्शनाकरिता येणं होईना. काय करतो म्हणे? मीच माझ्या जनाबाईंना भेटण्याकरिता जातो. संत देवाला भेटण्याकरिता गेलाय का? नाही, देव संतांना भेटण्याकरिता आलोय. बरं मी जातो. रात्री जगाच्या मालकानं रात्री 2:30 वाजता माझ्या रुक्मिणी आईसाहेबांची सुंदर अशी साडी नेसावी आणि विठाई व्हावं आणि जनाबाईंना भेटण्याकरिता जावं. जनाबाईंच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी तापवण्याकरिता ठेवावं. पाणी तापवण्याकरिता ठेवावं आणि जगाच्या मालकानं माझ्या जनाबाईंचं डोकं धुवावं. दादा गावभर सांगावं, मला आंघोळ माझ्या सख्यानं घालावं, जगाच्या मालकानं घालावी. दादा आता त्या गरम पाणी डोक्यावरती होतावं. आता आपल्या श्रीगोंद्याच्या बाजारामध्ये सोमवारी बाजार असतो ना इकडचा, सोमवारी बाजारामध्ये 10 रुपयाच्या 4 फण्या येतात. किती येतात? उवा काढण्याच्या किती फण्या येतात? 4 फण्या येतात. जगाच्या मालकानं त्याचा कुठून तरी विलंब करावा आणि केल्याच्या नंतर खसखस खसखस जनाबाईंचं डोकं विचारावं. वा, कसं विचारावं? खसखस 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 असं डोकं विचारावं दादा. आणि विचारल्याच्या नंतर माईबाप मोठाले जे पिलं असतात ते खाली पडावी आणि पडल्याच्या नंतर जनाबाईंना थोडंसं बरं वाटावं. परंतु संपूर्ण काही लिखा जात नाही. जगाच्या मालकानं तुम्ही बाजारात जा, कुठं जा, काही औषधे आणा, काही करा, काही वजात नसतात, कारण ते पिल्लं असतात, छोटी बारीक पिल्लं असतात, लिखा म्हणतो आपण. लिखाच म्हणता ना. मला काय अजून झाल्या नाही, परंतु सांगते मी तुम्हाला, तुमचंच ऐकायचं आणि तुम्हालाच सांगायचं. लिखा होत्या तिच्या डोक्यामध्ये. जगाच्या मालकानं काय करावं? एका बोटाने अशी ती लिख धरावी आणि अशी उपसून काढावी. उपसल्याच्या नंतर ही लिख पहा बरं, लक्षामध्ये घ्या, आम्हाला लिख मारता येते का? लक्ष द्या. पखवाजवाले तयारच आहेत लिख मारायला. ही लिख या बोटावरती घ्यावी, या नखावरती घ्यावी आणि या नखानं तिला असं जोरात टचकन मारावं. कसं मारावं? जमली का आम्हाला? जमली का? ठेवता का? रोजानं ठेवता का आम्हाला दोघांना लिखा काढायला तुमच्या? दादा जगाच्या मालकानं जनाबाईंच्या डोक्यातील लेखा काढाव्या. दादा जनाबाई, देव मला सांगायचे काय होतं, देव कुठं आला? जनाबाईंना भेटण्याकरिता आला की नाही? देव जनाबाई गेल्या का देवाकडे? गेले का? नाही गेल्या. माईबाप जनाबाईच्या लिखा काढाव्या आणि जनाबाई दळत असताना म्हणावं, जनाबाईंना म्हणावं, ओवी म्हणावी आणि जगाच्या मालकाला सांगावं की का रे विठ्या, अरे बा माझ्या पाठीमागं तू ओवी म्हण. रखुमाई तुझी पत्नी आहे, आई कशी होईल आई? वेड लागलं की काय तुला? असं काय म्हणतोस? विठ्ठलांचा पिता गे, कशी होईल तुझी माता? वेड लागलंय तेव्हा तुला. संतांच्या भक्तीमध्ये माझ्या जगाच्या मालकानं वेड व्हावं. दादा जगाच्या मालकानं व्हावा. देव कुठं गेला? जनाबाईंना भेटण्याकरिता गेला. संत महात्मे देवाकडे गेलेच नाही. मला सांगा, तुम्हाला कुणी सांगितलं का की शबरी मातेनं पिशवी उचलली आणि त्या वारी करण्याकरिता अयोध्येला गेल्या? ऐकलंय का? कुठला रामायणाचार्य सांगू शकतो का की शबरी मातेनं पिशवी उचलली आणि त्या अयोध्येला वारी करण्याकरिता गेल्या? नाही गेल्या. प्रभू रामचंद्रच त्यांना भेटण्याकरिता आलेले आहेत.
मायबाप ज्यावेळी माझ्या प्रभू रामचंद्रांनी जनाबाईंना ते चुकलं त्या ठिकाणी माझ्या शबरी मातेंना भेटण्याकरिता जावं दादा, निघावं, कौशल्या मातेंना विचारावं, रघुनंदना अरे दशरथ राजामुळे तू वनवासाला चाललास, दशरथ राजामुळे चाललास, कैकेयी मातेमुळे तू वनवासाला चाललास. राजा तू का चाललास वनवासाला? आई जशी या ठिकाणी तू माझी आई आहेस ना, तशी त्या ठिकाणी माझी एक आई राहते आणि त्या भाग्यवान आईचं नाव शबरी माता आहे दादा. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जातात आणि नवविधा प्रकारची भक्ती त्या ठिकाणी देतात दादा. गेली का शबरी माता देवाकडे? गेली का नाही? देवच त्या ठिकाणी आलाय की नाही? नामदेवरायांना सुद्धा भेटण्याकरिता तुम्ही म्हणाल नामदेवरायांच्या जवळ, नामदेवराय देवाच्या जवळच आहेत आणि तुम्ही म्हणताय की साधू देवांकडे जात नाहीत म्हणताल, परंतु एक वेळेस नामदेवराया वाळवंटामध्ये भजन करत होते. त्यावेळी त्यांना भेटण्याकरिता माझ्या जगाच्या मालकानं जावं. अरे तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, आई वडिलाची केलेली सेवा, मंदिराला केलेलं अन्नदान, वारकऱ्याची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही आणि यापुढेही जाणार नाही. म्हणून टाळी वाजवत चला आणि रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या पतिदेवांचं दर्शन घेत चला. कोणाचं? पतिदेवांचं. पतिदेव कळतात ना? देव म्हणजे दुसरे देव नाही, महादेव सारखे ते देव नाही. पतिदेव म्हणजे आपले नवरे, त्यांचं एकदा दर्शन घेत चला. एकदा काय झालं, प्रभू रामचंद्र एका बाईच्या 9 वेळा पाया पडले. किती वेळा? त्या महिलेचं नाव होतं लोपामुद्रा. 9 वेळा पाया पडले, 9 वेळा. आणि सीताई साहेबांना पाहावं, ती बाई एकदाही प्रभू रामचंद्रांच्या पाया पडली नाही. सीताई साहेबांना राग यावा, देवा काय अक्कल आहे का म्हणे तिला? असंच असतं ना, अक्कल असंच असतं ना, तुमचंच बघायचं आणि तुम्हाला सांगायचं. काय अक्कल आहे का म्हणे तिला? तुम्ही तिच्या 9 वेळा पाया पडले आणि तुमच्या चरणाला एकदाही तिने स्पर्श केला नाही. देवानं सांगावं, सीता दिलेला शब्द तू परत घे ग सीता, असं बोलू नये सीते. देवा असं का म्हणतात? सांगावं, सीते ती बाई सकाळी उठल्यापासून तिच्या नवऱ्याच्या दिवसातून 3 वेळा पाया पडते. किती वेळा पडते? मग मी एका दिवसात 9 वेळा तिच्या पाया पडलो, माझं काही बिघडलं का? बिघडलं का? जर तुम्ही कुठल्या देवाला जायची गरज नाही, नवऱ्याच्या 3दा पाया पडल्या ना, 3दा काय, एकदाच पाया पडा, देव तुमच्या घरी येईल. एवढं पती देवांचं महात्म्य मोठं आहे दादा. असो या ठिकाणी माझ्या कीर्तनाची गुणगुणित वेळ झालेली आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. ऐका आणि आवाजाकडे 2 मिनिटं लक्ष द्या. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. माझ्या कीर्तनात मी काय सांगितलंय ते सर्व विसरून जा, सर्व विसरून जा, परंतु 2 मिनिटं लक्ष. मायबाप कलियुगामध्ये आल्याच्या नंतर नाही तुम्हाला भजन करता आली, करू नका. नाही तुम्हाला कीर्तनाला जाता आलं, कीर्तन श्रवण करता आलं, करू नका. परंतु दादा सांगून जाईल, आपल्या आई वडिलाची सेवा करा दादा. 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. आई वडिलाची सेवा करा दादा, आई वडिलाची सेवा करा. अरे ऐका ना दादा, ढगा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल तुम्हाला. कधी दिसेल? उद्या दिसेल. परंतु या माती आड गेलेले मायबाप आपल्याला कधीच दिसणार नाही दादा. आई वडिलाची सेवा करा. कोण असते रे माय? कोण असते माय? मरू नये कोणाची माय अर्ध्यावरती, मरू नये कोणाचा भाऊ अर्ध्यावरती, मरू नये कोणाची बहीण अर्ध्यावरती आणि मरू नये कोणाची आजी आजोबा अर्ध्यावरती दादा. जाऊ नये रे कोणाची माय. माय जर गेली ना दादा तर तिला चितेवरती ठेवलं जातं. कुठं ठेवलं जातं? चितेवरती ठेवलं जातं आणि अग्नी डाग द्यायला तिचं लेकरू लागतं दादा. तिचं लेकरू लागतं, लेकरू लागतं.
परंतु आई बाप त्या आईला चितेवरती ठेवलंय, आईला चितेवरती ठेवलंय आणि लेकरू घागर घेऊन त्या माईला चक्रा मारतय दादा. घागर आहे त्याच्या खांद्यावरती, मेलेल्या माईच्या चितेला चक्रा मारतय आणि चक्रा मारत असताना दादा त्या मेलेल्या माईचं वाक्य राहत, लेकरा अरे तू जवळून चक्रा मारू नकोस लेकरा, जरा लांबून चक्रा मार रे, लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला विचारावं की माय असं का म्हणतेस ग माय, का ग आई असं का म्हणतेस. त्या मेलेल्या माईचं वाक्य राहतं, लेकरा जर तू जवळून चक्रा मारल्यास आणि तुझ्या अंगाला एखादा आगीचा चटका जर बसला तर तो चटका मी सहन करू शकणार नाही, म्हणून तू लांबून चक्रा मार, लांबून चक्रा मार. किती प्रेम करते रे माय आपल्यावरती. मी कीर्तनकार आहे, रात्री अपरात्री मी घरी जाते दादा. 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता, तब्बल 4 वाजता काल घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझी आई गावात पळत येते आणि खटकन कडी उघडते. कडी उघडल्याच्या नंतर माझ्या आईचं पहिलं वाक्य राहतं मला, कुठलं, लेकरा तू काय केलं, जेवलास का. पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला माईचं. सांगावं माय, सकाळी 7 वाजल्यापासून आता पहाटेचे 3 वाजलेत ग माय, माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही माय, अगं भूक लागली गाई. सांगावं दादा. सांगितल्याच्या नंतर ओलं सरपण असू दे, ओलं सरपण घरामध्ये घेते. चूल पेटत नसते ओल्या सरपणाने, पण पेटवण्याची ताकद माझ्या माहीत असते. ओलं सरपण असू द्या, घ्यावं, गरम भाकर करावी, लेकराच्या शेजारी बसून ती भाकर घालावी. दादा द्या तुम्ही मोलकरी नेलं 10,000 रुपये द्या, 20,000 द्या, 30,000 द्या, ती तुम्हाला गरम भाकर देईल, ज्वारीची भाकर देईल. नाही ती पदार्थ तुम्हाला करून घालेल, परंतु दादा त्या पदार्था पाठीमागं तिचे प्रेम, ममता, माया, वात्सल्य हे अजिबात नसणार आहे दादा. ती भाकर तुम्हाला देणार आहे कशाकरिता, पैशाकरिता देणार आहे दादा. किती प्रेम करते रे माय. महिला मंडळ जा, कधी तुम्ही माहेराला जा आणि गेल्याच्या नंतर तिथं राहा. आपला बाप आपल्यासाठी किती धावपळ करतोय ते पहा. बापाकडे 1 रुपया देखील नाहीये, 1 रुपया नाहीये बापाकडे. रात्री उठा आणि बापाचं फाटलेलं बनेल पहा दादा, फाटलेलं बनेल आहे, पण ते तुम्हाला काजू आणून देईल, बदाम आणून देईल. नाही ते पदार्थ तुम्हाला खाऊ घालेल बाप, त्याला बाप म्हणतात. किती प्रेम करते रे माय आपल्यावरती दादा. अरे सांगून जाईल माय तुम्हाला, अहो ऐका ना, किती प्रेम करते माय. समजा तुमचा माहेराचा मुक्काम संपलाय, माहेर डोळ्यासमोर आणा, आई वडील डोळ्यासमोर आणा आणि माहेरातला मुक्काम संपलेला तुमच्या डोळ्यासमोर आला. उचलली आहे तुम्ही बॅग उचलली आहे, गेलात तुम्ही कुठं गेलात, उंबरठ्यापर्यंत गेलात. आई धावत पळत येते, अगं थांब असं म्हणते आणि 50 रुपये लेकीच्या हातामध्ये देते. किती देते, 50 रुपये देते आणि लेकीला म्हणते, ताई बाळा, लेकरा, अरे माझ्या सोन्या, या पैशाची साडी घे रे, पैशाची साडी घे. माय बाप 50 रुपयाने 100 रुपयाने काही साडी येत नसते, परंतु तिच्या पाठीमागे तिचं प्रेम, ममता, माया, वात्सल्य त्या पैशाच्या पाठीमागे असतं दादा. किती प्रेम करते रे माय. पहा ना, आपल्या माईला आठवून मरू नये रे कुणाची माय. आपण काय करतो, कोणासाठीही काही करायला तयार आहेत, कोणासाठी काही करतो. एखादी मुलगी आपल्या समोर यावी, तिला आपण घरातील काढून तिला देण्याकरिता तयार आहोत. गळ्यात सोन्याची चैन असेल त्या मुलीला देण्याकरिता तयार आहोत. परंतु दादा लक्षामध्ये घ्या, आपले आई वडील आपल्यासाठी इतकं करतात, जन्म दिलाय आईनं,
जन्म देणं सोपं नाही. एखाद्या वेळेस तुम्ही महिला मंडळ आहे, तुम्हाला माहिती असेल जन्म देताना, बाळाला जन्म देताना आईला किती त्रास होतो. जर एखाद्या डॉक्टरांना विचारावं ना, आई एकच बाळ फिरलेलं आहे, आई वाचेल नाही तर मुलगा वाचेल. आईला जर विचारलं ना कोणाला वाचवायचं, आई सांगते मला नका वाचू, माझ्या बाळाला वाचवा. सांगते की नाही? मग किती प्रेम करते रे माय. दादा आपण कोणासाठी काहीही करायला तयार आहे, काहीही म्हणजे काहीही आपण करतो. परंतु माई बाप खरं तर सांगून जाईल आपलं कसं झालंय या ठिकाणी. पहा छोटी छोटी मुलं असतील, एक मुलगा असाच खेळत होता आणि खेळत असताना त्याचा मित्र आला. पिंट्या या ठिकाणी खेळतोय आणि चिंट्या त्याला बोलवण्याकरिता आला की का रे तुझ्या पप्पानं तुला बोलावलंय. कुणी बोलावलंय? पप्पानं तुला बोलावलंय. जाऊ दे बा, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत साधं सोपं सरळ वाक्य, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत. चिंट्याने परत येवा की का रे पिंट्या तुझ्या पप्पानं तुला बोलावलंय. जाऊ दे बा, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यावं, तुझ्या पप्पानं बोलावलंय. म्हाताऱ्याला काही कळत. साधं सोपं सरळ वाक्य आहे. चिंट्या एक दिवस येतो आणि म्हणतो जाऊ दे बा, तुझ्या पप्पानं तुला बोलावलं होतं, परंतु जाऊ दे बा, तुझ्या म्हाताऱ्यालाच काही कळत नाही, मी तरी काही बोलून सांगून तुला उपयोग आहे. असं करता 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 संपूर्ण गँग म्हणायला लागते तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, म्हाताऱ्याला काही कळत नाही, म्हाताऱ्याला काही कळत नाही. परंतु माय बाप सांगून जाईल अरे दादा आपल्या आई वडिलांची सेवा करा. आता जर पाहायचं जर झालं तर भरपूर गावामध्ये आमच्या देखील गावामध्ये असं झालंय, मोठमोठाले बंगले बांधलेत आणि आई वडील दारात आहेत. अरे ऐका, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आई पण, परंतु बायकोला म्हणायला असले का तुमच्यासाठी काय पण दिवसले का तिची आठवण बघ, किती केलते तुझ्यासाठी नवस, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून तिच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागली ना तर तू टाय टाय रडायचास आणि तिचं दूध संपलं ना तर तिचं रक्त सुद्धा वडायचास. अरे रक्त पिऊन पोचला असले का, अरे रक्त पिऊन पोचला असले का, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. अरे किती दिवस जगणार आहे का झाडावरचं पिकलं पान, तू गोडधोड खा, परंतु तुझ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला तुझी बायको जर आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही माई बाप, बायको जाणारच नाही. आणि यदा कदाचित जर गेली तर तू मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देते. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापांना सांभाळतो म्हणून कुठल्याच बाईमध्ये घर सोडून जाण्याची नसते हिम्मत. तुला वाघ बनवलाय माईनं, तुला वाघ बनवलाय माईनं, परंतु दुर्दैवानं त्याच्याच ताटामध्ये राहिली नाही शिळी सुद्धा अर्धी भाकर, तिलाच चोरलं नाही तिचं बाईपण. अरे घरी जाशील आणि खरा मर्द असशील तर म्हणशील माय बाप हो तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण. योग्य ते संस्कार द्या गड्या. जर तुम्ही योग्य ते संस्कार दिले तर तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील आणि तुमची मुलं तुमच्या अंतकाळी काय म्हणतील. आणि नाही जर दिले, तुम्ही मुलांना प्रॉपर्टी कमवून ठेवली, पैसा कमवून ठेवला, बंगला कमवून ठेवला, गाड्या घेतल्या, तर तुमची मुलं तुम्हाला सांभाळणार नाही. मग मुलं तुमच्यासाठी नाही म्हणणार, तुम्ही मुलांसाठी. मग व्यसनाच्या पाठीमागं लावू नका दादा त्यांना. तिकडे मुलगा नसतोय झुम बरोबर झुम शराबी, आणि आपली माय म्हणते जाऊ दे. पप्प्याच्या बापाला म्हणते पप्प्याचा बाप आत्ताच पप्प्या गेलाय, सारखं सारखं कशाला कॉल लावित आपण, बाहेर पप्प्या काय करतोय, झुम बरोबर झुम शराबी, आणि त्याच्या बरोबर आपली खराबी. बरोबर आहे की नाही? या तालावरती तुमचा मुलगा नाचवा दादा. हा ताल सोपा साधा नाही, डीजे पेक्षा डीजे फेक या ताला पुढं. असो आई वडिलाची सेवा करा, साधू संतांची सेवा करा. अंबादास दादा काही गोड वादा नाही दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार. मला स्वर देण्याचं काम ज्यांनी केलं ते असणारे आमचे
असतात, परंतु दादा त्यांचं नाव माहिती नव्हतं, आडनाव लवकर लक्षामध्ये आलं नाही. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा दादा. मायबाप आपलं लेकरू काय करतंय, हे लेकरू काय करतंय पहा याच्याकडे, एकदा पहा त्याच्याकडे केवढंच आहे, कुठं उभं राहिलंय, पक्वादाला हातही पुराणा आणि वरून उंची खालून उंची पुराणा, खाली त्या चौरंग घेतलाय आणि त्याच्यावरती ते लेकरू उभं राहिले. कोणासाठी? कोणासाठी? माझ्यासाठी नाही, तुमचा आनंद त्या पक्वादातून प्राप्त करावा म्हणून ते लेकरू उभं राहिले. त्याच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं ते असणारे गायन कोकिळा, तीनही गायन कोकिळा, खरं तर ज्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तिघांचाही दुमदुमतोय, तिघांचाही असणारे दादांचं नाव कोमने महाराज असतील, जिठे महाराज असतील, संपद महाराज असतील, खुरांगे महाराज असतील. खरं तर गोड गायन आहे दादा, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा, जोरदार वाजवा, जोरदार. या ठिकाणी सर्वच संत मंडळी, ज्ञानोबा नामदेवराय अशा त्यांच्या रूपामध्ये जणू काय माझ्या या ठिकाणी कीर्तनामध्ये टाळी घेऊन उभा आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. मुक्ताई जनाबाई या ठिकाणी उभा आहेत, दोन छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. खरं तर ज्यांच्या बोटाला धरून चालायला शिकले ते माझे वडील आणि आमचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या अंतःकरणापासून आभार. या ठिकाणी माझी मावशी वगैरे या ठिकाणी सर्व काही, आता माझाच तालुका आहे म्हटल्याच्या नंतर माझे पाहुणे रावळे या गावामध्ये भरपूर आहेत, या ठिकाणी आलेली आहेत. खरं तर सांगायचं जर झालं तर ज्यांच्यामुळे मला तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, आधी सांगितलं आता सांगते. खरं तर नाना असतील, नानांनी फोन केला ताई कीर्तन पाहिजे, नानांच्या खरं तर नानांसाठी मी या ठिकाणी आले होते. नानांनी जर मला बोलावलं नसतं तर मला तुमचे दर्शन घडले नसते. नानांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड स्वभाव आहे दादा नानांचा. आणि या ठिकाणी कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे असेल ते असणारे अरविंद दादा कोथिंबिरे, त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. संतोषजी दादा कोथिंबिरे असतील या ठिकाणी, त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. आप्पासाहेब कोथिंबिरे, त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. नाथा पाठक दादा असतील, त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. सचिन दादा पाठक असतील, सर्वांचे या ठिकाणी अंतःकरणापासून आभार. जोरदार टाळी वाजवा. आता या ठिकाणी कसं झालंय दादा, वाजवणारे महान झालेत, टाळकरी मंडळी महान झालेत, गायनाचार्य महान झालेत, परंतु काय करता, ऐकणारे महान झालेत, परंतु काय करता या ठिकाणी कीर्तनकारच लहान झालाय. असं माझ्या वाणीतून काही चुकीचा शब्द गेला असेल तर एक मुलगी म्हणून माफ करा. आणि ज्यांना मुलगी नाही त्यांनी मला दत्तक घ्या, ज्यांना एक मुलगी आहे त्यांनी मला दुसरी समजा. किती समजा? समजताल ना? दुसरी समजा. ज्यांना दोन आहेत त्यांनी मला तिसरी समजा, ज्यांना तीन आहेत त्यांनी मला चौथी समजा, आणि ज्यांना मुलगी नाही त्यांनी सर्व प्रॉपर्टी, गाड्या बंगल्या माझ्या नावावरती करा, पण मला या ठिकाणी माफ करा दादा. खरं तर सांगायचं जर झालं तर या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं माझं कीर्तन पुन्हा ऐकावं, या ठिकाणी सर्व सप्त्याची शूटिंग जे दादा करतायत ते असणारे वारकरी तडक्यावाले मालक, या ठिकाणी त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. खरं तर एखादा तुम्हाला हसवण्याचं काम मी जर म्हटलं तुम्हाला हसा तर तुम्ही हसणार का? नाही हसणार. परंतु आमच्या फोटोवाल्या दादाने सांगावं, दादा थोडंसं हसा बरं, हसल्यावरती फोटो कसा सुंदर येतो बरं. जो कधी हसलाच नाही तो देखील हसतो, कशासाठी? फोटो करिता. त्या ठिकाणी सुंदर असं गोड असं वारकरी चॅनल, भरपूर मोठं चॅनल आहे, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या ते घंटीला दाबायला विसरू नका, म्हणजे कसं नवीन नवीन तुमच्या कानावरती पडतील. आणि या ठिकाणी आज ज्यांचं सौजन्य आहे त्या
असणारे अरविंद दादा कोथंबिरे या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ आहे. प्रत्येकाने आपला महाप्रसादाचा लाभ घ्या. ते असणारे अरविंद दादा कोथंबिरे असतील. त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. ते भरपूर मोठं काम करतायत. असो माझ्या सेवेला पूर्णविराम. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. माझ्या सेवेला ज्यांचं नाव घेतलं असेल आता ते देव राग काही येऊ देऊ नका. जर तुम्ही मी गेल्याच्या नंतर मला फोन करता ताई माझं कीर्तनात नाव राहिलं, मी तुमच्या समोर बसलेलो होतो, परंतु ज्यांचं नाव घेतलं ते देव. माझा आवाज काही एवढा मोठा नाही, माझा आवाज काही क्वालिटीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ते असणारे साऊंड सिस्टीम जय भैरवनाथ साऊंड सिस्टीम वाले मालक असतील या ठिकाणी, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी मी अशी प्रार्थना करेन, तुमच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, 4च्या 5 हो, तुमच्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. आणि 5 सिस्टीम झाल्याच्या नंतर मला बोलवा, मी फुकट कीर्तन करेन. माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करेल आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली